मुंबई महापालिकेसाठी भाजपनं अंतर्गत सर्वे केलाय। भाजपनं केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात 100+ जागा आहे, मात्र स्वबळावर भाजपला सत्ता राखण्यास अपयश आले। महायुतीत लढण्यास फायदा होण्याचा अंदाज असल्याचं भाजपच्याच अंतर्गत सर्वेक्षणातून स्पष्ट झाले। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं आम्ही शुभेच्छा दिल्या। आम्ही त्यांना आमचा निर्णय कळवलाय। आमच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही। त्यांनी दुसरी आघाडी सोडून आमच्याकडे यावं, वर्षा गायकवाडांनी पत्रकार परिषदेतून हे स्पष्ट केले। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची उद्धव ठाकरेंकडून पाहणी करण्यात आली। उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरेही उपस्थित होते। 2027 पर्यंत बाळासाहेबांच्या स्मारकाचं काम पूर्ण होईल, उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय। शिर्डी नगर परिषदेत अपक्ष उमेदवारासाठी भाजपच्या उमेदवारानं निवडणुकीतून माघार घेतली आहे। भाजपच्या उमेदवार मनीषा गोंदकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। सर्वसाधारण जागेवर ओबीसी उमेदवारासाठी मराठा उमेदवारानं माघार घेतली आहे। गंगाधाम कात्रज रोडवरील स्वामी समर्थ नगर परिसरातील महावीर चौकाजवळील काकडे वस्तीमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली। अधिकाऱ्यांच्या पथकानं परिसरात दाखल होत अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू केली। कारवाई दरम्यान परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली। पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पडली। दुबईत एअर शो दरम्यान तेजस लढाऊ विमानाचा अपघात झाला। लँडिंग करताना तेजस विमान कोसळलं। विमान कोसळून पायलटचा मृत्यू झाला। खारघर टेकडीवर चाफेवाडी पाड्यात ग्रामस्थांच्या निदर्शनास बिबट्या दिसून आला। त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागाकडून ठोस उपाययोजना करून बिबट्यांना बंदिस्त करावं अशी मागणी ग्रामस्थ करतायत। अलिबाग ते मांडवा दरम्यानच्या मार्गावर सकाळी आणि सायंकाळी अशा 2 सत्रात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली। जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचे आदेश दिलेत। जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणाऱ्या अवजड वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे। अकोल्यातील देशमुख पैल भागातील नूतन हिंदी हायस्कूल आणि शिवाजी कॉलेजमध्ये घुसलेला सायाळ प्राणी अखेर जेरबंद करण्यात आलेला आहे। शिवाजी महाविद्यालयात घुसलेल्या सायाळला वन विभागानं जेरबंद केलं। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथं वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात 2 बिबटे जेरबंद झाले। 3 व्यक्तींचा मृत्यूनंतर वन विभागानं या परिसरात महिनाभरात 16 बिबटे जेरबंद केलेत। मात्र अद्यापही या परिसरात नागरिकांना भरदिवसा बिबट्या दिसून येत आहेत। बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं बिबट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वन विभागापुढे